आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दैफळे सर, तसेच प्रमुख अतिथी आगाव सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बालमित्र आणि पालकवर्ग, आज एवढ्या प्रचंड संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहिलेत आणि उत्साह एवढा प्रचंड द्विगुणित केलेला आहे, तर त्या निमित्ताने मला माझ्या बालपणाची आठवण झाली. मी 1970 साली ज्यावेळेस मी चौथीच्या केंद्र परीक्षेमध्ये माझा 3रा क्रमांक आलेला होता आणि 3रा क्रमांक आलेला असताना आमच्या शाळेने पहिला माझा जो सत्कार तिथे केलेला होता, तो 101 रुपये देऊन जो सत्कार केलेला होता, तो आजही मी विसरलेलो नाही. आणि त्या कौतुकाची जी थाप त्यावेळेस पाठीवर पडलेली आहे, ते तेव्हापासून आजपर्यंत ती, परंतु पहिला जो सत्कार आहे तो आजही मी विसरलेलो नाही. आज ह्या सर्व बाल चमूच्या समोर पुन्हा ह्या कौतुक सोहळ्याला मला उपस्थित राहण्याची जी संधी उपलब्ध करून दिली संयोजकांनी, त्यांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने 15व्या कौतुक सोहळ्यासाठी मला इथे उपस्थित बोलावणं दिल्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो. आज सदरचा जो काही कार्यक्रम आहे, हा लहान मुलाच्या गुणगौरवाचा आणि पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने आज जर आपण आजच्या शिक्षण पद्धतीचा जर समजा विचार केला, तर त्यामध्ये आज अशा पद्धतीचे काही दोष निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये चातुर्याला एवढे महत्त्व नसून तिथे चातुर्याला महत्त्व आहे, परंतु चारित्र्याला महत्त्व नाही. डोक्याला महत्त्व आहे, पण मनाला महत्त्व नाही. तसंच प्रयोगाला महत्त्व आहे, परंतु उद्योगाला नाही आणि योगाला तर नाहीच नाही. अशा पद्धतीची जी शिक्षण व्यवस्था आज आहे, त्यामध्ये संस्कार हरत चाललेले आहेत आणि त्यामुळे संस्कारहीन सुशिक्षित तरुण हा समाज विधायक कामाऐवजी समाज घातक कामासाठी त्यांचे शिक्षण वापरतो. असं होऊ नये म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये संस्कार हा सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे, तो जोपासणं गरजेचं आहे. आणि ह्या बाबीची कमतरता आगाव सर यांना प्राकर्षाने जाणवली आणि त्या ध्येयातून त्यांनी चाकणसारखा परिसर निवडून त्या ठिकाणी 2012 ह्या शैक्षणिक संस्थेचं छोटंसं रोपटं लावलेलं होतं. 12 वर्षामध्ये त्याचा वटवृक्ष आज आपल्यासमोर दिसतोय. 40 विद्यार्थ्यापासून 400 विद्यार्थ्यापर्यंत त्यांनी मजर मांडलेली आहे. याच्या पाठीमागचं गमत म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आगाव सर त्या परिसरामध्ये देत आलेले आहेत आणि संस्कारक्षम अनेक पिढ्या त्यांनी घडवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्याची ही कामाची पावती आहे. आज त्यांनी जे काही अभ्यासक्रम वगैरे निवडलेले आहे आणि संस्थेचं हे जर ध्येय जर बघितलं, तर केवळ ज्ञान देणं हे ज्ञानम परम ध्येय हे नसून गुणवत्तापूर्ण ज्ञान देण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, हा वाखाणण्याजोगा आहे. आणि नुसतं शिक्षण म्हणजे सर्वस्व आहे असं नाही. म्हणून 18 विद्या आणि 64 कला यांचं जी काही अधिपती जे आहे गणराया, तर त्यांच्या गणरायाकडे त्यांनी स्मरून जे काही उद्देश ठेवलेले आहेत, ते फार व्यापक आहेत. आणि अशा प्रकारच्या संस्थेमध्ये हा विद्यार्थी अष्टपैलू विद्यार्थी घडवण्याचं त्यांनी जे काही सतीचं वाण घेऊन त्याच्यात पदार्पण केलेलं आहे. त्यांनी उत्तरोत्तर जी काही प्रगती केलेली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे.
नुसतं बौद्धिक ज्ञान न देता इतर सर्व कलागुण जोपासण्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये विविध उपक्रमाची रेलचेल सतत चालू ठेवलेली आहे। एवढंच नव्हे तर पुणे परिसरामध्ये फक्त ही नामांकित संस्था आहे असं नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार ह्या संस्थेमार्फत आता इथे पारितोषिक वितरण होणार आहे, ही सामान्य गोष्ट नाही। त्या निमित्ताने हे सर्व संस्कारक्षम असं शिक्षण देण्याची जबाबदारी जरी शैक्षणिक संस्थेची असली तरी त्यापेक्षाही जास्त जबाबदारी पालक या नात्याने पालकांची आहे। कारण पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडत असतं। विद्यार्थी हा 16 तास पालकांकडे असतो आणि 8 तास शिक्षकांकडे असतो। त्यामुळे पालकांना विद्यार्थ्याला चांगलं घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलावा लागतो। ते शिवधनुष्य पेलण्यासारखं अवघड काम आहे आणि मला अशी खात्री आहे की इथे जे उपस्थित सर्व पालक आहेत हे सुशिक्षित आहेत आणि संस्कारक्षम मनाला 1 ते 9 वर्षात योग्य जर आपण दिशा जर दिली तर त्या कोवळ्या मनावर जे रुजलेले जे काही संस्कार आहेत त्यांच्या आयुष्याभर त्यांना पुरेसे असतात। म्हणून पालकाची यामध्ये मोठी जबाबदारी आहे। त्यानंतर शिक्षकांची जबाबदारी ते पार पाडतातच आणि त्यातून हा विद्यार्थी घडत आलेला आहे। आज इथे 400 विद्यार्थी आहेत आणि त्यांचे आई आणि वडील म्हणजे 1200 ह्या व्यक्ती ह्या संस्थेच्या पाठीमागं भक्कमपणे आधारस्तंभ म्हणून आज उभ्या आहेत आणि यापुढे उत्तरोत्तर अशी यांची प्रगती वाढत जाणार आहे याबद्दल शंका नाही। तर अशा गुणी शिक्षक वृंदासाठी व